नमस्कार मित्रांनो, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. मित्रांनो, पवित्र पोर्टल 2025 रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्याच्या नंतरही उमेदवारांमध्ये खूप असा गोंधळ चाललेला आहे की प्रेफरन्स कसे द्यायचे, कशाच्या बेसिसवर द्यायचे आणि कोणत्या प्रकारे आपली निवड होणार आहे. या व्हिडिओमध्ये अगदी सोप्या पद्धतीत स्पष्ट करून सांगण्याचा प्रयत्न करते. व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि नवीन नवीन अपडेटसाठी तुम्ही माझे टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. बघा, प्रेफरन्सेस कोण कोण देऊ शकता? ज्या उमेदवारांनी अगोदरच सेल्फ सर्टिफाईड केलेले आहे असे उमेदवार प्रेफरन्सेस देऊ शकता. ज्या उमेदवारांनी सेल्फ सर्टिफाईड केलेलं नाही आहे अशांना प्रेफरन्सेस येत नाही किंवा ते प्रेफरन्सेस देऊ शकत नाही. प्रेफरन्सेस कशाच्या बेसिसवर जनरेट होतात? तर बघा, तुमचं अकॅडमिक क्वालिफिकेशन काय आहे त्याच्यावर, तुमचं एज काय आहे, तुमची कास्ट कोणती आहे, तुमचं प्रोफेशनल क्वालिफिकेशन काय आहे, तुम्हाला समांतर आरक्षण लागू होतो की नाही, तुमचा TET पेपर 1 किंवा 2 क्लिअर आहे किंवा CTET पेपर 1 किंवा 2 क्लिअर आहे, तुमचा सब्जेक्ट कोणता आहे आणि रोस्टर वाईज वॅकंट पोस्ट किती अवेलेबल आहे या बेसिसवर जनरेट होत असतात. पोर्टलवर तुम्हाला कोणकोणत्या माहिती दिलेल्या असतात तुमच्या लॉग इनला. तर कोणत्या डिस्ट्रिक्टचे प्रेफरन्स तुम्हाला आले, कोणत्या लेवलचे आले, म्हणजे पहिले ते 12वीपर्यंत कोणत्या लेवलचे तुम्हाला प्रेफरन्सेस आले, त्यांचं मीडियम काय आहे, इंग्लिश मीडियम आहे की मराठी मीडियम आहे, डेझिग्नेशन काय आहे, ग्रॅज्युएशनवर आहे की पोस्ट ग्रॅज्युएशनवर तुम्हाला ते प्रेफरन्सेस आले. त्या बेसिसवर तुमचं पे स्केल म्हणजे पेमेंट किती असेल, ती संस्था ॲडेड आहे, अनॲडेड आहे की पार्शियली ॲडेड आहे ते तुम्हाला त्याच्यामध्ये दिसेल. कोणत्या सब्जेक्टसाठी तुम्हाला प्रेफरन्सेस आलेले आहे हे तुम्हाला याच्यामध्ये दिसेल आणि टीचिंग मीडियम कोणता आहे हे सगळी माहिती तुम्हाला पोर्टलवर अवेलेबल असतात. यानुसार तुम्ही 1 बाय 1 सगळ्या गोष्टी पोर्टलवर चेक करू शकता की आपल्याला कशाच्या बेसिसवर प्रेफरन्सेस आलेले आहेत. वारंवार विचारले जातं, प्रेफरन्सेस कसे द्यावे. प्रेफरन्सेस हे उतरत्या क्रमाने द्यावे. पहिले अनुदानित, नंतर अंशतः अनुदानित आणि नंतर विना अनुदानित. पहिले ZPला, मग महानगरपालिकेला, मग नगरपालिकेला, विथ इंटरव्ह्यू आणि विदाऊट इंटरव्ह्यू अशी प्रेफरन्सेस द्यावी. लास्टला एक व्ह्यू असा टॅब असतो, जसं की सर्चिंग बार तिथं असतो. त्यावर जर आपण क्लिक केलं तर आपल्याला त्या संस्थेची जाहिरात बघायला मिळते आणि या जाहिरातीमध्ये स्पष्टपणे तुमच्या कास्टच्या किती जागा आहे किंवा ओपनच्या जागा आहे का, ही ॲडव्हर्टाईजमेंट त्यांची जी जाहिरात असते ते आपण पूर्ण बघू शकतो आणि त्यामार्फत आपल्याला त्या जाहिराती किंवा त्या संस्थेबद्दल डिटेल माहिती मिळत असते. म्हणजे तुम्ही जे प्रेफरन्सेस जनरेट केलेले आहे त्याला रिजनरेट 3 वेळा करू शकता आणि त्यामध्ये चेंजेस करून प्रेफरन्सेस लॉक करू शकता. मग कॅन्डिडेटला मॅक्झिमम 3 चान्सेस असतात. ते प्रेफरन्सेस डिलीट करण्यासाठी, पुन्हा रिजनरेट करण्यासाठी आणि प्रेफरन्स लॉक करण्यासाठी फक्त तुम्हाला 3 चान्स असतात. 3 चान्सच्या वर तर तुम्हाला कोणताही बदल करता येणार नाही. सेव्ह आणि नेक्स्ट रिसेट तुम्ही करू शकता, पण एकदा तुम्ही प्रेफरन्सेस लॉक केल्याच्या नंतर तुम्हीही कोणताही चेंजेस पवित्र पोर्टलच्या लॉग इनला करू शकत नाही. मग वारंवार माझं हेच म्हणणं आहे की एकदा तुम्ही सगळ्या गोष्टी चेक करावं आणि नंतरच प्रेफरन्स लॉक करावे, नाहीतर सेव्ह करून ठेवू शकता तुम्ही. आणि तुम्हाला असं वाटलं की आता आपला जो निर्णय आहे हा अगदी बरोबर आहे, याच्यात कोणताही चेंजेस करायचे नाही आहे, तर तुम्ही लास्टला प्रेफरन्सेस लॉक करून त्याची PDF डाउनलोड करून त्यांची प्रिंट काढून ठेवायची आहे.
धन्यवाद.